श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या वार आहे सोमवार, दिनांक आहे 15 डिसेंबर आणि या दिवशी आलेली आहे सफला एकादशी. एकादशीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. या दिवशी केलेली पूजा, उपवास आणि दान धर्म यश, सौभाग्य आणि इच्छित फळे प्रदान करतात. मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षाच्या एकादशी तिथीला सफला एकादशी साजरी केली जाते असे मानले जाते. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा आणि उपवास केल्याने सर्व प्रयत्नांमध्ये सकारात्मक परिणाम मिळतात. विद्यार्थ्यांसाठी हा दिवस शुभ मानला जातो. या दिवशी भगवान विष्णूला काही वस्तू अर्पण केल्याने करिअर आणि परीक्षेत यश मिळण्याची शक्यता निर्माण होते. शिवाय भगवान विष्णू त्यांच्या भक्तांचे सर्व दुःख, पापे आणि अडथळे देखील दूर करतात. डिसेंबरमध्ये हे व्रत 15 डिसेंबर रोजी साजरं करण्यात येणार आहे. तर ही सफला एकादशी तिथी जी आहे तर ती 14 डिसेंबर रोजी संध्याकाळी 4:49 वाजता सुरू होणार आहे आणि ही तिथी दुसऱ्या दिवशी 15 डिसेंबर रोजी रात्री 9:19 वाजता संपणार आहे. आणि उदय तिथीनुसार 15 डिसेंबर 2025 रोजी ही एकादशी जी आहे तर तिचं व्रत पाळण्यात येणार आहे. यावर्षी सफला एकादशीला सुंदर योग निर्माण होत आहे. धार्मिक श्रद्धेनुसार सफला एकादशीचं व्रत केल्याने सर्व प्रयत्नांना यश प्राप्त होते. विष्णूच्या कृपेने पापांचा नाश होतो आणि मोक्ष प्राप्त होते. 15 डिसेंबर रोजी सफला एकादशीला शोभन योग तयार होत आहे. शोभन योग सकाळपासून दुपारी 12-12:30 पर्यंत असणार आहे. त्यानंतर अतिगंड योग तयार होत आहे. एकादशीला चित्रा नक्षत्र सकाळपासून 11 वाजेपर्यंत असेल. त्यानंतर स्वाती नक्षत्र लागणार आहे. अत्यंत शुभ योग या दिवशी तयार होत आहे. त्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय देखील केले जातात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हळदीचा अत्यंत प्रभावशाली उपाय सांगणार आहे. हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या घरामध्ये सोन्यासारखे दिवस येतील. पैशांच्या सर्व अडीअडचणी दूर होतील. तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. इतका हा प्रभावी उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला अजिबात विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा वेळ असेल तेव्हा करता येणार आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 3 उपाय सांगणार आहे. या 3ही उपायामध्ये जे उपाय तुम्हाला करणं शक्य होईल तो तुम्ही करायचा आहे आणि 3ही उपायाप्रमाणे तुम्हाला जे काही अडीअडचणी असतील त्या पद्धतीने उपाय हे करायचे आहे. प्रेमाचंद महाराज यांनी सांगितलेला आहे. त्यामुळे हा उपाय अगदी सात्विक उपाय आहे. त्यामुळे हा उपाय केल्याने आपल्या सर्व इच्छा मनोकामना नक्की पूर्ण होतील. आजच्या व्हिडिओत जो काही उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला इच्छापूर्ती करण्यासाठी करायचा आहे. हा उपाय हे मी तुम्हाला भरपूर सारे आजच्या एका व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे जेवढे शक्य होतील ते उपाय तुम्हाला नक्कीच करायचे आहे. जर भरपूर दिवसापासून तुमची एखादी इच्छा आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही खूप कष्ट मेहनत करत आहात, परंतु कष्ट मेहनत करून सुद्धा तुमची ती इच्छा पूर्ण होत नसेल, तुम्हाला नशिबाची साथ मिळत नसेल, तर आपण अशा काही ज्या तिथी असतात म्हणजेच एकादशी असेल, चतुर्थी असेल, काही सणवार असेल, पौर्णिमा, अमावस्या अशा विशिष्ट तिथींना जर आपण काही प्रभावी उपाय केले तर आपल्याला त्या उपायाचं फळ हे 100% प्राप्त होत असते. कारण ह्या वेळेमध्ये जी काही ऊर्जा असते म्हणजे जी सकारात्मक लहरी असतात तर त्या खूप अधिक पटीने जागृत असतात आणि ह्या वेळेमध्ये केलेले उपाय हे अगदी प्रभावी ठरत असतात. म्हणूनच आपले कष्ट आणि मेहनत तर करायचीच आहे आणि त्याच्यासोबत नशिबाची साथ मिळण्यासाठी असे काही प्रभावी उपाय देखील करायचे आहेत. तसेच कोणतंही महत्त्वाचं काम तुमचं पूर्ण होत नसेल, तुम्ही कोणतंही काम करायला गेला की त्यामध्ये तुम्हाला नेहमी अपयश येत असेल आणि ते काम पूर्ण होत नसेल, त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या अडीअडचणी निर्माण होत आहे, पैसा हा हातामध्ये टिकत नाही, तुमचा पैसा घरामध्ये आला की कोणत्या ना कोणत्या मार्गाने बाहेर निघून जातो, म्हणजेच तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर नाही. म्हणूनच आपल्याला हा उपाय अतिशय मनोभावे आणि श्रद्धेने करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये एक तुळशीपत्र, हळद आणि त्याचबरोबर थोडंसं गंगाजल टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे. अंघोळ केल्याच्या नंतर पिवळे वस्त्र परिधान करायचे आहेत. कारण हा दिवस
भगवान श्री हरिविष्णूंना समर्पित आहे आणि भगवान श्री हरिविष्णूंना पिवळे वस्त्र, पिवळ्या गोष्टी ज्या अतिशय प्रिय आहेत, म्हणूनच आपण हळदीचा उपायसुद्धा हा करत आहोत. हळदसुद्धा भगवान श्री हरिविष्णूंना अतिशय प्रिय आहे. त्यामुळे आपल्याला हळद टाकून आपलं अंतःकरण शुद्ध करायचं आहे, शरीर शुद्ध करायचं आहे आणि शुद्ध अंतःकरणाने केलेले उपाय हे अगदी प्रभावी ठरत असतात. त्यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे. पिवळी मिठाई, पिवळे वस्त्र हे भगवान श्री हरिविष्णूंना अर्पण करायचे आहेत. त्यांना पिवळी फुलं अर्पण करायची आहेत आणि त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी जर केळी भेटली तर केळी देखील श्री हरिविष्णूंना तुम्हाला ठेवायची आहे. तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. अशा पद्धतीने विधिवत पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर दिवसभरामध्ये हा उपाय तुम्ही कधीही करू शकता. तर तुम्हाला काय करायचं आहे, हा उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडीशी हळद घ्यायची आहे. हळदीमध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे, त्याचा गंध तयार करायचा आहे आणि ही हळदीचा एक टिळक हा भगवान श्री हरिविष्णूंच्या कपाळाला तुम्हाला लावायचा आहे. त्याचनंतर तुम्हाला काय करायचं आहे, दुसरा तिळा घ्यायचा आहे आणि तो तुमच्या स्वतःच्या कपाळाला लावायचा आहे आणि त्याचबरोबर तुमचा जो हात आहे, मनगट आहे, तर त्या मनगटावरती तुम्हाला उजव्या हाताच्या मनगटावरती लावायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हा एक अत्यंत प्रभावशाली उपाय आवर्जून करायचा आहे. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये पैसा येत नाही किंवा पैसा टिकत नसेल आणि आलेला पैसा कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जात असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, तर तो हळदीचं जे तुम्ही पेस्ट केलेली आहे, तर त्यातला एक तिळक हा तुम्हाला तुळशीच्या पानांना, म्हणजे तुळशीपत्र तोडून आणलेलं आहे त्या तुळशीच्या पानाला लावायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आणि ते तुळशीपत्र भगवान श्री हरिविष्णूंना अर्पण करायचं. असं केल्याने व्यक्तीच्या सर्व इच्छा, मनोकामना ह्या पूर्ण होतात, पैसे येण्याचे मार्ग मोकळे होतात. माता लक्ष्मीचं प्रतीक म्हणून तुळशी मातेला ओळखलं जातं आणि तुळस ही भगवान श्री हरिविष्णूंना अतिशय प्रिय आहे. कोणत्याही पूजेमध्ये म्हणजेच भगवान श्री हरिविष्णूंच्या पूजेमध्ये तुळशीशिवाय ती पूजा अपूर्ण असते. म्हणूनच तुळस ही भगवान श्री हरिविष्णूंना अतिशय प्रिय आहे. आता तुमच्या घरामध्ये जर पैसे येण्याचे मार्ग मोकळे नसतील, म्हणजेच तुमच्या घरामध्ये धनहानी झालेली आहे किंवा तुमच्या घरामध्ये काहीतरी निगेटिव्हिटी, नकारात्मकता साठलेली आहे, घरामध्ये सतत भांडणं, क्लेश, कलह यासारख्या गोष्टी घडत आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला एक तांब्याचा पाण्याने कलश भरून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे. त्या हळदीचं पाणी जे आहे, तर ते तुम्हाला 2 आंब्याची पानं टाकून ते हळदीचं पाणी संपूर्ण घरामध्ये तुम्हाला शिंपडायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत ते पाणी संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे. शिंपडत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. असं केल्याने तुमच्या घरातील जे काही निगेटिव्हिटी आहे, नकारात्मकता आहे, जेणेकरून तुमच्या घरात जो पैसा येतो आणि तो टिकत नाही किंवा तुमच्या हातून जास्त पैसा खर्च होतो, तुमच्या घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग कुठेतरी बांधले गेलेले आहेत किंवा ते मोकळे नाहीत, तर अशा वेळेस तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे. संपूर्ण घरामध्ये शिंपडायचा आहे, जेणेकरून घरातली जी काही नकारात्मकता आहे, आपल्या घरामध्ये पैसे येण्यापासून रोखलेला आहे, तर त्या गोष्टी कुठेतरी मोकळ्या होतील आणि ती निगेटिव्हिटी नष्ट होईल. यासाठी तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे. त्याचबरोबर तिसरा उपाय तुम्हाला सांगते. तर तिसरा उपाय काय करायचा आहे, तर तुम्हाला तिसरा उपाय हा हळकुंडाच्या गाठीचा करायचा आहे. आता हळकुंडाच्या 11 गाठी घ्यायच्या आहेत, त्या एका दोऱ्यामध्ये तुम्हाला बांधायच्या आहेत आणि त्या भगवान श्री हरिविष्णूंना तुम्हाला अर्पण करायच्या आहेत. ह्या सफला एकादशीला ह्या हळदीच्या गाठी जर तुम्ही भगवान श्री हरिविष्णूंना अर्पण केल्या, तर तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या, ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि अर्पण केल्यानंतर तुमची जी इच्छा असेल ती व्यक्त करायची आहे आणि भगवान श्री हरिविष्णूंना असं म्हणजे आपण दर्शवायचं आहे की आपल्या सर्व इच्छा ह्या पूर्ण झालेल्या आहेत. भगवान श्री हरिविष्णूंचा आपण हा उपाय केला आणि आपल्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण झाल्या, अशा आपल्या मनामध्ये सकारात्मक विचार करायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा उपायसुद्धा करायचा आहे. त्याचबरोबर या दिवशी सफला एकादशी आहे आणि भगवान श्री हरिविष्णूंना हळद प्रिय आहे, माता लक्ष्मीला हळद प्रिय आहे, म्हणून आपल्याला आपल्या घराचा जो उंबरठा आहे त्यावरती हळदीचं पाणी शिंपडून तो स्वच्छ करायचा आहे. घराच्या बाहेर हळदीचं पाणी शिंपडायचं आहे, तो स्वच्छ करायचा आहे. दरवाजावर शिंपडायचं आहे. स्वच्छ करून त्यावरती तुम्हाला उंबरठ्यावरती हळदीचं
लेपन करायचं आहे. हळद, कुंकू, अक्षदा, धूप, अगरबत्ती ओवाळून तुम्हाला उंबरठ्याची पूजा करायची आहे. त्याचबरोबर तुमचा मुख्य दरवाजावरती हळदीचं साह्याने तुम्हाला एक स्वास्तिक काढायचं आहे, त्याची पूजा करायची आहे. असं केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि त्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करते. त्याचबरोबर उंबरठ्याच्या बाहेर तुम्हाला एक दिवा हा तुपाचा, शुद्ध गाईच्या तुपाचा लावायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला अजून एक उपाय आपल्या मुलांसाठी सांगणार आहे. तर प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय सफला एकादशीला जर केला, त्या मुलांची प्रगती जर थांबलेली असेल किंवा मुलांची नोकरीमध्ये बाधा निर्माण होत असेल, नोकरी प्राप्त होत नसेल किंवा तुमचा मुलगा हा 40 वर्षाचा सुद्धा असू द्या, त्याची प्रगतीमध्ये जर अडथळे येत असतील, मुलांची बुद्धिमत्ता सुधारण्यासाठी, मुलांची स्मरणशक्ती सुधारण्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय महत्त्वाचा आहे. हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे. तर काय करायचं आहे, प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, एक लाल कलरचा कपडा घ्यायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला जे मीठ असतं ना, तर ते मीठ घ्यायचं आहे. तर मीठ घ्यायचं. त्यानंतर तुम्हाला 11 फुलाच्या लवंगा घ्यायच्या आहेत, एक हिरवी वेलची घ्यायची आहे आणि हे एकत्र बांधायचे, पोटली तयार करायची. ही पोटली काय करायचं, मुलांच्या डोक्यावरून तुम्हाला 5 वेळा, म्हणजेच घड्याळाचा काटा गोलाकार पद्धतीने जसा फिरतो त्या पद्धतीने क्लॉकवाईज तुम्हाला 5 वेळा डोक्यावरून फिरवायचे आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत तुम्हाला ही पोटली फिरवायची आहे. आणि त्याच नंतर काय करायचं, तुम्हाला एक गौरी असते पहा, प्रत्येकाला माहीत असेल की गौऱ्या ह्या शेणाच्या गौऱ्या बनतात. तर त्या गौरी घ्यायच्या आहे आणि त्या गौऱ्यामध्ये ही जी पोटली आहे तर ती ठेवून तुम्हाला ती जाळायची आहे. आता समजा तुमच्याकडे ह्या गौऱ्या नाही येतं, मग तुमच्याकडे चूल असेल तर चुलीमध्ये जाळू शकता किंवा मग 5-6 कापराच्या वड्या घ्यायच्या, एखादी प्लेट घ्यायची, त्यामध्ये ही पोटली ठेवायची, कापराच्या वड्या ठेवायच्या आणि ती जाळून टाकायची आहे. अशा पद्धतीने हा उपाय जर तुम्ही आपल्या मुलांसाठी केला ना, तर मुलं हे कितीही म्हणजे मुलांचं कितीही लक्षात नसेल राहत तरीसुद्धा मुलांचं लक्षात राहायला लागतं. मुलांची किरकिर, जे काही अडीअडचणी आहेत त्या संपूर्ण दूर होतात. तर असा हा एक उपायसुद्धा तुम्ही आपल्या मुलांसाठी करायचा आहे. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.